महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी। आज 30 मार्च 10वा हप्ता जमा, सोबतच नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये सुद्धा जमा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा। आताच बघा मोठी घोषणा झालेली आहे। मीडियाशी बोलताना शेतकरी मॅडमनी सांगितलेलं आहे की 21 रुपयांचं वाटप हे सुरू झालेलं आहे। सोबतच ज्या नमो शेतकरी योजना लाडक्या बहिणी आहेत त्यांना सुद्धा 2000 रुपये गुढीपाडव्यानिमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यात वाटप सुरू झालेलं आहे। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अजित तटकरे यांनी आता स्पष्टीकरण दिलेलं आहे। लाडक्या बहिणीला गुढीपाडव्याच्या सणाला जे भेटवस्तू आहे ते वाटप सुरू झालेलं आहे। आता काय भेटवस्तू आहे दोन सांगतो आहे। सोबतच नमो शेतकरी योजना जी आहे त्याचे वितरण हे सुरू झालेलं आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून म्हणजेच पोस्ट करून सांगितलेलं आहे। आता मी तुम्हाला प्रूफ सुद्धा दाखवणार आहे। त्यांनी ट्विटर अकाउंटवरती त्यांनी स्वतः पोस्ट केलेलं आहे। बघा तुम्ही इथं बघू शकताय। आताच बघा नमो शेतकरी महान सन्मान निधी 6व्या हप्त्याचे वितरण 93 लाख शेतकरी कुटुंबांना थेट लाभांतरण 2169 रुपये हे लाडक्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत। सक्रिय बँक थेट जमा होणार आहेत। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनपूर्वक आभार। हे तुम्ही मोबाईलवरती मेसेज सुद्धा बघू शकताय। आता 11:15 वाजता जो मेसेज आलेला आहे तुम्ही बघू शकता। ICICI बँकेमध्ये याचे 2000 रुपयांचे वाटप जे आहे ते झालेलं आहे। भरपूर लाडक्या बहिणींना 21 रुपये भेटलेले आहेत। आता मागचे जे 1500 रुपये राहिले ते दोन्ही 3000 रुपये ते सुद्धा वाटप सुरू होणार आहे। सोबतच ज्या लाडक्या बहिणींना 21 रुपयांचा हप्ता आलेला नाही त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, आम्हाला पैसे आले नाही। तुम्हाला मी आता प्रूफ सुद्धा दाखवला आहे। बघा नव शेतकरी योजनेचे वाटप सुरू सुद्धा झालेले आहे। सोबतच लाडक्या बहिणींना सुद्धा जे आता पैसे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे। कोणाकोणाला पैसे आले नाही त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये पटकन लिहा। बघा जोपर्यंत तुम्ही कमेंटवरती लिहिणार नाही तोपर्यंत सरकारपर्यंत तुमचं म्हणणं समजणार नाही। त्यामुळे पटापट कमेंट्स करा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे, पैसे आले नाही आणि तुमचा जिल्हा असं पटापट टाका। जोपर्यंत तुम्ही कमेंट करत नाही तोपर्यंत तुमची दखल घेतली जात नाही, लक्षात घ्या। काळजी करू नका, आता वाटप जे आहे ते सर्वांना मिळणार आहे। सोबत 3 महत्त्वाचे नियम सुद्धा आलेले आहेत आणि ते नियम खूप महत्त्वाचे आहे। बघा एप्रिलच्या हप्त्याची सुरुवात झाली पण योजनेमध्ये बदल करण्यात आले। आता योजनेमध्ये काय बदल करण्यात आले स्पष्ट सांगतोय तुम्हाला। 3 टिप्स देतो, त्या 3 टिप्स वापरून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही याच्यातून बाहेर पडू शकता, तुम्ही ह्याच्यातून पास होऊ शकता। एप्रिलचा हप्ता सुरू पण कोणत्या बहिणींना? याच बहिणींना। आता याच बहिणी म्हणजे कोण? ज्या लाडक्या बहिणी आता त्यांना याची गरज आहे। म्हणजे काय? गरजू लाडक्या बहिणी। गरजू लाडक्या बहिणी म्हणजे कोण? ज्यांना आता त्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशाच लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे आजपासून वाटप सुरू। वाटप तयार झालेलं आहे, सुरू झालेलं आहे। त्याचं जे ट्रान्झॅक्शन्स आहे ते सुरू झालेलं आहे। आज गुढीपाडवा निमित्त वाटप सुरू आहे। रविवार जरी असला तरी वाटप हे सुरू झालेलं आहे, लक्षात घ्या। त्यामुळं कुणीही टेन्शन घेऊ नका, वाटप हे सुरू आहे। दुपारनंतर तुमच्या खात्यावरती खटाखट पैसे हे दोन्ही हप्त्याचे जमा होतील। गॅस सिलेंडरचे आणि लाडकी बहिणींचे एप्रिलचे 21 रुपये, नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये हे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला मी मेसेज सुद्धा दाखवलेला आहे। आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींनी शेअर करा, कारण मी पुढे जे सांगणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर डिटेलमध्ये माहिती मिळेल, अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाहीत, लक्षात घ्या। 3 महत्त्वाची कामं करायची आहेत। आता राज्यात अर्ज पडताळणी सुरू झालेली आहे आणि अर्ज पडताळणीमध्ये तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक तिथं मॅच करण्यासाठी मागितलं जाणार आहे। तुमचं नाव जे आहे ते वेगवेगळं आहे का हे सगळं चेक करूनच तुमचं नाव यादीत ठेवण्यात येत आहे। जर तुमचं स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा जन्मतारीख बदललेली असेल, वेगळं असेल तर तुमचं नाव यादीतून काढून टाकलं जाणार आहे। दुसरी गोष्ट तुमचं उत्पन्न त्याचा दाखला मागितला जाणार आहे। जर तुमच्याकडे दाखला नसेल तर पटकन काढून घ्या, कारण जर दाखला नसेल तर तुम्ही बाद करू शकता। दाखला किती रुपयापर्यंत पाहिजे? 2.5 लाख रुपयापर्यंतच। तिसरी गोष्ट तुमचं रेशन कार्ड। भरपूर लाडक्या बहिणींकडे रेशन कार्ड आहे परंतु त्याची EKYC नसल्यामुळं त्यांना आनंदाचं शिधा जे गुढीपाडव्याला गिफ्ट मिळत आहे साडी हे सुद्धा मिळत नाही। त्यामुळं लक्षात घ्या, EKYC करून घ्या। साडी आणि आनंदाचं शिधा दोन्ही गिफ्ट तुम्हाला मिळून जातील। आणि 20 लाख लाडक्या बहिणींना आता हक्काचं स्वतःचं घरकुल हे मिळायला सुरुवात झालेली आहे। शहरी असो ग्रामीण असो दोन्ही भागाकडे हे जे वाटप आहे ते सुरू झालेलं आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? अर्ज भरायचा आहे। अर्ज कुठं करायचा आहे? ग्रामपंचायत आणि पंचायत समिती या दोन्हीकडे जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे। जाताना तुम्हाला प्रॉपर डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत। तुम्हाला डेडिकेटेड व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे घरकुल योजनेचा, तिथं जाऊन तुम्ही सर्च करू शकता। घरकुल योजना फॉर्म कसा भरायचा आहे तिथं मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी आता कागदपत्र सांगितली। बघा आता मी तुम्हाला सांगणार की कोणत्या जिल्ह्यापासून ही जी वाटपाची सुरुवात आहे ती झालेली आहे। बघा आता ह्यावेळी जे गरजू जिल्हे आहेत तिथून वाटप सुरू झालेले आहे, जसं की धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, तिकडे धुळे, जालना, अमरावती, मराठवाडा, विदर्भ इकडून सुरुवात झालेली आहे। काही ठिकाणी मुंबईत वाटप सुरू आहे। पुण्यामध्ये सुद्धा भरपूर, कारण पुणे खूप मोठा जिल्हा असल्यामुळे पुणे, सोलापूर, लातूर, सांगली, कोल्हापूर अशा जिल्ह्यांपासून ही सुरुवात झालेली आहे। आता तुम्ही तुमचा जिल्हा कोणता हे पटकन सांगा आणि तुमची बँक कोणती आहे, कारण बँकेत सुद्धा काही महत्त्वाच्याच बँकेमध्ये हे जे वाटप आहे ते झालेलं आहे। आता तुम्ही सांगा म्हणजे मी तुम्हाला रिप्लायमध्ये सांगेल की तुम्हाला पैसे येणार आहेत की नाही। आणि स्वतः आता आपल्याला आता अजित तटकरे मॅडम सांगतील की नेमकं यांनी आता याच्यामध्ये बदल काय केलेत
आणि 21 रुपयांच्या मागचं लॉजिक काय आहे, 21 रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार, कोणत्या लाडक्या बहिणी बाद होणार, हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये त्या डिटेलमध्ये माहिती सांगतील. फक्त व्हिडिओ काय करायचा आहे तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. आता बघा, एकाच मिनिटात सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर होणार आहेत. ज्या लाडक्या बहिणींना मागचे हप्ते आलेले नव्हते त्यांना ते सुद्धा मिळतील, ज्यांना गॅस सिलेंडरचे पैसे आले नाहीत ते सुद्धा मिळणार आहेत. कारण तिथं राज्य सरकारचा एक मोठा निर्णय झालेला आहे. कारण आता लाडक्या बहिणींसाठी सरकार अजून सक्षम झालेलं आहे. भरपूर लाडक्या बहिणींना अजून पुन्हा नवनवीन आता योजना येतात आणण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. आणि भरपूर लाडक्या बहिणींना आता जे वाटप जे आहे ते सुरू झालेलं आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. कुठल्याही क्षणी तुमच्या मोबाईलवरती धडाधड मेसेज येतील. कारण आत्ताच बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. जर तुम्हाला वाटत असेल की पैसे येणार नाही, एप्रिलचा हप्ता आपल्याला भेटणार नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे आता हे स्वतः तुम्हाला आदित्य तटकरे मॅडम सांगतील. मी तर तुम्हाला सांगितलंच की 3 डॉक्युमेंट्स तुम्हाला पाहिजे असतील, ते 3 डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजेत. परंतु अर्ज पडताळणीची प्रक्रिया कशी असणार आहे, अर्ज पडताळणी कोण करणार आहे, त्याच्यामागचं लॉजिक काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं जे काही विश्लेषण असेल ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. परंतु लक्षात घ्या, कोणाकोणाला अजून मागचे हप्ते आले नसतील त्यांनी टेन्शन घेऊ नका. तुम्हाला 100% मागचे, पुढचे आणि नमो शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता हा आता जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळं आता बघा 2 ते 3 मिनिटं आदित्य तटकरे मॅडम बोलतील आणि ते तुमचं सगळं उत्तर स्पष्ट करून देतील. व्हिडिओ संपूर्ण पहा. तो 21चा हप्ता मिळणार का महिला? त्या संदर्भातली भूमिका पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि दादांनी सुद्धा स्पष्ट केलेली आहे की नवीन अर्थसंकल्प आपण शेवटी ज्या वेळेला रकमेची वाढ किंवा इतर बाबी म्हणत असतो त्या रँडमली वर्षाच्या कुठल्याही कालावधीमध्ये होत नसतात. आम्ही ही योजना ज्या वेळेला जाहीर केली त्यावेळेला सुद्धा ती बजेटमध्ये ती योजना आपण आणलेली होती आणि तिथून ती सुरू झालेली होती. त्याच्यामुळे नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्या वेळेला येईल, ज्या वेळेला बजेट तयार केलं जाईल, त्या संदर्भातला जो सकारात्मक निर्णय आहे तो त्यावेळेला निश्चितपणाने घेण्यात. काही आमच्याकडे ज्या तक्रारी आल्या त्या काही स्वतःहून केलेल्या आहेत, काही आम्हाला स्थानिक प्रशासनाकडनं त्यांच्या याच्यामध्ये ज्या आढळल्या त्याच्यामधून आलेल्या आहेत. पण या कम्पॅरेटिव्हली एक साचा आम्हाला देतोय की कुठल्या 5 गोष्टींकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय आणि त्यानुसार आपण ही व्हेरिफिकेशन किंवा या ज्या काही इन्कम टॅक्स विभागासोबतच्या जे काही उत्पन्नाचं मॅच करण्याचे असतील किंवा 4 व्हीलरच्या ट्रान्सपोर्ट विभागासोबत असतील त्यानुसार ही आपण पावलं उचलत आहोत. याच्यामध्ये ज्या पात्र निश्चितपणाने ठरतील त्यांना ही योजना लागू राहणारच आहे, त्याबाबत काही नाही. जिथं दुबार ऍप्लिकेशन झाले, डबल ऍप्लिकेशन आहे किंवा जिथे आता त्यांचं स्थलांतर झालेलं असेल दुसऱ्या राज्यामुळे, स्वाभाविकरित्या ते आपल्या शासन निर्णयामध्ये त्या पद्धतीच्या ज्या बाबी आहेत ते स्पष्ट केलेल्या आहेत. आम्ही फक्त GR अधिक काटेकोर पद्धतीने योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाहीयेत. जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाहीयेत. जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाहीयेत. सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाहीयेत. आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत. पण याच 5 बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जे आहे ते आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलत आहोत. नाही, विषय याच्यामध्ये सरकारचा निधी वाचवणं नाहीये. कारण आम्ही सुरुवातीच्या कालावधीपासूनच 2.5 कोटी लाभार्थी आपले असतील हे आम्ही विभाग म्हणून सुद्धा धरून चाललेलो होतो. जेव्हा बजेटची सुद्धा घोषणा झाली त्याच्यानंतर सुद्धा 2.5 कोटी लाभार्थी हे साधारणपणे रफली मॅक्सिमम असतील हा एक त्याच्यामुळे पैसे वाचवणं किंवा निधी वाचवणं हा विषय नाहीये. याच्यामध्ये ज्या काही कंप्लेंट्स मधल्या कालावधीमध्ये आल्या आणि त्या फक्त स्थानिक प्रशासन किंवा तिथल्या यांच्याकडून आल्या नाहीत तर वेगवेगळ्या माध्यमांकडून सुद्धा त्या आमच्याकडे येत होत्या. कारण बरेचसे माध्यमं सुद्धा आम्हाला हे करायची की अशा काही स्थानिक पातळीवर आम्ही मीडियामध्ये ज्या वेळेला आम्ही चर्चा करत असतो त्यावेळेला अशा पद्धतीची जी रियालिटी, तर त्यानुसार आपण जात आहोत. याच्यामध्ये कुठेही पैसे वाचवणं किंवा या सगळ्या बाबींचं हे नाहीये.